एखाद्या कंपनीला जर पैसे उभारायचे असतील तर कर्जाऊ भांडवल हा सर्वात प्रमुख घटक मानला जातो, ज्याच्यामध्ये कंपनी भागांच्या स्वरूपात, कर्जरोख्यांच्या स्वरूपात, ठेवींच्या स्वरूपात, एडीएम, जीडीएम अशा अनेक प्रकारे भांडवल उभारणी करत असते. त्याचाच एक प्रमुख प्रकार म्हणजे ठेवी, जिथं कंपनी जी आहे सर्वसामान्य जनतेकडून एक विशिष्ट कालावधीसाठी ठेवींच्या स्वरूपात पैसे घेत असते आणि त्याच्यावर त्यांच्या ठेवीवर त्या सर्व ठेवीदारांना व्याज देत असते. आता ही प्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते, ठेवीदारांचा याच्यामध्ये काय फायदा असतो, कंपनीचा काय फायदा असतो, कायदेशीर तरतुदी कोणत्या कोणत्या आहेत, हे सर्व गोष्टी आपल्याला ह्या 5व्या चॅप्टर मध्ये बघायच्या आहेत. 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीचे पहिले 4 चॅप्टर ऑलरेडी आपल्या बिग बुल बॅच मध्ये झालेले आहेत. साइड बाय साइड काही व्हिडिओज युट्यूबला सुद्धा आपण त्यातलं अपलोड केलेले आहेत. आज आपल्याला पाहायचं आहे 5वा चॅप्टर, जो की अतिशय महत्त्वाचा आहे. एव्हरी इयर महाराष्ट्र बोर्डामध्ये जेव्हा ही परीक्षा होतात त्या परीक्षेमध्ये या पाठातून 2 ऑब्जेक्टिव्ह कंपल्सरी तर असतातच, बट मोठे प्रश्न सुद्धा येण्याचं दमखम हे चॅप्टर ठेवतंय. ऑल राईट, सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम फटाफट आपण हा चॅप्टर स्टार्ट करूयात. नमस्कार, मी प्रसाद, DA2 अकॅडमीच्या आणखी एका ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये तुमच्यापैकी सगळ्या कॉमर्स आणि आर्ट्सच्या विद्यार्थ्यांचं मनापासून मी स्वागत करतोय. बघा, चॅप्टरच्या सुरुवातीला काय सांगण्यात आलेलं आहे, कंपनी आम म्हणजे सामान्य जनतेकडून किंवा तिच्या सभासदांकडून म्हणजेच कंपनीमध्ये काम करणारे जे सर्व सभासद आहेत त्यांच्याकडून ठेवीच्या स्वरूपात, डिपॉझिटच्या स्वरूपात रक्कम स्वीकारते. त्यावेळी तिच्या भांडवलात वाढ होण्यास मदत होते. अनेक कंपन्यांना त्यांचे डे टू डे ऑपरेशन्स कव्हर करण्यासाठी, दैनंदिन व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी पैशाची गरज असते आणि हे पैसे कुठून कंपनी उभारत असते हे दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण बघितलं. त्याच्यामध्ये कर्जाऊ भांडवलमध्ये ठेवीबद्दल उल्लेख केलेला आहे. म्हणजे कंपनीला जर पैशाची गरज पडली तर कंपनी सर्वसामान्य जनतेकडून किंवा त्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेत असते, ज्याच्यामुळे कंपनीच्या भांडवलात वाढ होते. आणि भांडवल उभारणीचा हा अत्यंत स्वस्त मार्ग आहे, कारण कंपनीने जर बँकेकडून पैसे घेतले तर बँक जे आहे जास्तीत जास्त दराने इंटरेस्ट घेत असते, 10%, 12%. तुलनेनं जर तुम्ही सर्वसामान्य लोकांकडून पैसे घेतलात, बँकेला जर 10% व्याज भरावं लागत असेल तर सर्वसामान्य लोक ते 5 ते 6% व्याज त्याच्यावर घेत असतात. त्यामुळे हा स्वस्त मार्ग आहे. ठेवीच्या माध्यमातून भांडवल उभारणी केल्यामुळे भांडवलावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासत नाही, कारण ही ठेवी अल्प मुदतीसाठी स्वीकारल्या जातात. बघा, आता जर तुम्ही दीर्घ मुदतीसाठी पैसे घेतलं, 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, मोस्ट ऑफ टाइम जेव्हा आपण कर्जरोखे धारकांकडून पैसे घेत असतो कर्जरोख्यांच्या स्वरूपात, तर त्याची कालावधी जास्त असते. जितकं जास्त कालावधीसाठी ते पैसे आपल्या व्यवसायात असते, सपोज मी आता माझ्या DA2 अकॅडमीसाठी एक 20 करोड रुपये कर्जरोख्याच्या स्वरूपात घेतले. आज चालू आहे 2026. 2026 पासून 20 वर्ष म्हणजे 2046 पर्यंत मला कंटिन्युअस विचार करत राहावं लागणार आहे की माझ्याजवळ कर्जरोखे धारकांना द्यायसाठी पैसे आहेत का, पैसे आहेत का, पैसे आहेत का. कारण ते माझ्या माइंड मध्ये सतत राहणार आहे, कारण आज न उद्या मला त्यांना पैसे द्यायचे आणि एन मोमेंटला जर 2046 मध्ये पैसे नसतील तर मला प्रॉब्लेम होऊ शकते. साइड बाय साइड मला त्या सर्व कर्जरोखे धारकांना व्याज सुद्धा द्यायचं आहे. त्यामुळं कुठं ना कुठं जेव्हा पैसे आपण कमी कालावधीसाठी घेत असतो, त्यामुळे आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाहीये. असं बिझनेससाठी 3 वर्षासाठी पैसे घेतलं, 1 2 3 वर्ष लगेच निघून जातात, आलेले पैसे लगेच तुम्ही त्यांना वापस करू शकता. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जास्त कालावधीसाठी कर्ज घेतलं तर कुठं ना कुठं गोष्टी किचकट होत असतात, कारण आपल्या व्यवसायाला जर नुकसान झालं तर पुन्हा आपल्याला परतफेड करणं चुकीचं ठरतं. परतफेड करणं जे आहे ते अशक्य होतं. हे माझं म्हणणं नाहीये, हे पुस्तकीचं म्हणणं आहे. बट अकॉर्डिंग टू मी, जर तुम्ही 10 वर्षासाठी, जर 20 वर्षासाठी पैसे घेतलात तर त्या 10-20 वर्षामध्ये इझिली तुम्ही ते घेतलेले पैसे जे आहेत तिप्पट, चौपट, चारपट करू शकता, जेणेकरून तुम्हाला इझिली रिफंड करता येईल. सपोज मी आता जर 3 वर्षासाठी ठेवी घेतली 10 करोड आणि 3 वर्षात मला लॉस झाला, मार्केट वर आलंच नाही, शेअर मार्केट पडूनच राहिलं, माझा बिझनेस वर आलंच नाही 3 वर्षामध्ये, तर मग मला प्रॉब्लेम होतं. पुस्तकीचं म्हणणं आहे कमी कालावधीसाठी कर्ज घेतलं तर तुम्हाला झंझट राहत नाही, जास्त कालावधीसाठी घेतलं तर झंझट राहतं. आपलं म्हणणं थोडंसं उलट आहे. सर एक्झाम मध्ये कोणाचं म्हणणं लिहायचं? माझं म्हणणं लाईफच्या रूलसाठी ऐकायचं,
पुस्तकीचं म्हणणं जे आहे ते परीक्षेपुरतं ऐकून विसरून जायचं. ओके, डन. त्याच्यानंतर तथापि ठेव रक्कम परत करताना एखाद्या दोषी कंपनीच्या बाबतीत ठेव स्वीकारणे हा जोखमीचा पर्याय असू शकतो. आता जेव्हा पण एखादी एक कंपनीवर एलिगेशन्स लागलेले आहेत, जेव्हा पण एखादी कंपनी जी आहे कंटिन्युअस लॉस मध्ये चालू आहे, आता ज्या मोमेंटला मी व्हिडिओ बनवत आहे त्या मोमेंटला लेन्सकार्ट नावाच्या कंपनीचा आयपीओ आलेला आहे, जो की मागच्या अनेक वर्षापासून कंटिन्युअस लॉस मध्ये आहे. ओके, बट सडनली त्यांचा आयपीओ यायला आणि कंपनी प्रॉफिट मध्ये व्हायला गाठ झाली आणि अशा वेळेस लोकांकडून ते पैसे घ्यायले शेअर्सच्या स्वरूपात, कर्ज रोख्याच्या स्वरूपात, ठेवींच्या स्वरूपात. अशा वेळेस कुठं ना कुठं लोकांचे भुवया उंचावतात की असं काही मागच्या 6 महिन्यात झालं जे मागच्या 6-7 वर्षात झालं नाही की कंपनी अचानकपणे प्रॉफिट मध्ये आली. मग अशा वेळेस ती कंपनी काय असते, एक प्रकारची दोषी कंपनी असते आणि दोषी कंपनी जेव्हा ठेव स्वीकारते तर एक प्रकारचं ते जोखीमच असू शकतो ठेवीदारांसाठी. कारण ऑलरेडी कंपनी लॉस मध्ये चालू आहे, तुम्हाला कसं प्रॉफिट होणार, तुमच्या भागांच्या किमती कसं वाढणार, साधा सिंपल लॉजिक आहे. ओके, बट मार्केटमध्ये लोकांचे अजम्पशन्स असतात की पास्ट रेकॉर्ड्स ट्रॅक करत असतात. उदाहरणार्थ जेव्हा अमेझॉन स्टॉक मार्केटमध्ये लिस्ट झाली होती युएसएच्या, तर त्यावेळेस अमेझॉन सुरुवातीला 5 ते 6 वर्ष कंटिन्युअस लॉस मध्ये चालू होती. नंतर इतकं प्रॉफिट झालं की कंपनीला कधी लॉस त्याच्यानंतर झालंच नाही. हे अशा प्रकारची मानसिकता असते. लोक अमेझॉनची तुलना लेन्सकार्ट सोबत करत असतात. लोक म्हणतात की अमेझॉनला पण सुरुवातीला लॉस झाला, मग नंतर जेव्हा ती प्रॉफिट मध्ये आली आजपर्यंत ती प्रॉफिट मध्ये आहे. तसंच लेन्सकार्ट सोबतही तसंच होईल. या मानसिकतेपोटी कुठे ना कुठे लोक इन्व्हेस्ट करत असतात, बट ऍट द एंड त्यांचं चॉईस असते. ओके, डन. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यात काय सांगण्यात आलेलं आहे, ठेवीचा अर्थ आणि व्याख्या आपण प्रकरण 2 मध्ये बघितल्यात. आता काय झालेलं आहे माहिती आहे का, हे अशा प्रकारच्या गोष्टी टाकून जे पोरग अभ्यासाला बसलंय वाचायला, बोर्ड्स जे आहे महाराष्ट्र बोर्ड त्याची लगेच तिथंच फिरकी घेऊन टाकते की इथं सांगलेलं आहे ठेवीचा अर्थ आणि व्याख्या प्रकरण 2 मध्ये बघितलं, माझा वापस प्रकरण 2 अभ्यास करावा का? कारण काय काय पोरं दुसरं धडा अभ्यासच करणार, डायरेक्ट 5व्यावर येतात. कोण ना कोणी कुठं ना कुठे युट्यूब मध्ये झिमरू सांगलेलं असते की दुसरा धडा महत्वाचा नाही, 5वा धडा आहे, मग पोरग तिथे जातात. हे करत नाहीत. बट तुम्ही जर DA2 अकॅडमीचे असाल तर ऑलरेडी दुसरं चॅप्टर व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन चेक करा. तुम्ही करणार नाही मला माहिती आहे, कारण जेनझी आहोत तुम्ही. लगेच मी सांगून टाकतो, दुसऱ्या चॅप्टर मध्ये ठेवीबद्दल कुठं कुठं माहिती सांगण्यात आलेलं आहे. सर्वात पहिला हा चॅप्टर दुसऱ्यातला फ्रंट पेज आहे, पेज नंबर 13. या पेजवर तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे की कंपनीला जर पैसे गोळा करायचे असतील भांडवलासाठी, एक तर कंपनी स्वतःचे पैसे टाकते, मालक स्वतःचे पैसे टाकतो. दुसरा आहे कर्जाच्या स्वरूपात पैसे घेतो, ज्याच्यामध्ये कंपनी स्वतःचे कर्ज रोखे विकते. त्याचबरोबर ठेवींच्या स्वरूपात पैसे वगैरे घेत असते. ठेवीबद्दल पहिला मेन्शन पेज क्रमांक 13 वर फर्स्ट टाइम इथं आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरा उल्लेख ठेवीबद्दल कुठे आलेला आहे, चॅप्टर क्रमांक 2 मध्ये पेज क्रमांक 23 वर आलेला आहे, ज्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सार्वजनिक ठेवी जे असतात हे अल्प मुदतीचे भांडवल उभारण्याचा महत्वाचा पर्याय आहे. जर तुम्हाला कमीत कमी कालावधीसाठी जर पैसे पाहिजे असतील तर ठेवी हा बेस्ट चॉईस आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही सर्वसामान्य लोकांकडून कमीत कमी 6 महिने व जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेऊ शकता, हे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी सांगण्यात आलेल्या महत्वाच्या गोष्टी, या पद्धतीनुसार कंपन्या जनतेची बचत ठेवी म्हणून स्वीकारतात आणि आपली भांडवल उभारू करू शकतात. आता ज्या लोकांना पैसे वाचवायचे, पैसे साठवायचे, भविष्यात कामाला येण्यासाठी, घरामध्ये जर तुम्ही 1 लाख रुपये तुमच्या कपाटात ठेवलात, 10 वर्षानंतर सुद्धा ते 1 लाख राहतील. बजाय त्याच्या ऐवजी अगर जर तुम्ही ते 1 लाख रुपयाचं सोनं घेतलं तर 10 वर्षानंतर कदाचित त्याचे पैसे वाढू शकतात. कदाचित म्हणजे काय, वाढणारच आहेत. ते 1 लाख रुपये तुम्ही जर एका कंपनीमध्ये ठेवलात तर दर महिन्याला किंवा दर वर्षाला तुम्हाला त्या ठेवीवर व्याज येत असतो. त्याच्यामुळे लोकांच्या बचतीचा वापर, कंपनी लोकांकडून पैसे काढून घेणार आणि कंपनीचं भांडवल उभारणार, व्यवसाय करणार आणि मग व्यवसाय केल्यानंतर कंपनीला होतो प्रॉफिट. त्यातला काही हिस्सा ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना त्या ठेवीवर व्याज म्हणून परत करण्यात येत असतो. ऑल राईट. त्याच्यानंतर इथं सांगण्यात आलेलं आहे की ज्यांच्याकडून कंपनी पैसे घेतली, कंपनी त्या ठेवीदाराला ठेव पावती डिपॉझिट रिसिट देते. ठेवींच्या सर्व अटी या ठेव पावतीमध्ये नमूद केलेल्या असतात. आता मी जर एका कंपनीला पैसे दिलं, माझ्याजवळ सपोज सर्वसामान्य एखादा एक नागरिक आहे, त्यांना जर टाटा कंपनीला किंवा रिलायन्स कंपनीला पैसे दिला तर ते पैसे आले म्हणून कंपनी जी आहे
ते डिपॉझिटरी रिसिप्ट त्या ठेवीदाराला देते. त्याच्यामध्ये सर्व अटी सांगितलेल्या असतात की तुला किती व्याज मिळणार, तुझे पैसे कधी परत मिळणार, कंपनीला नुकसान झालं तर कंपनी कोणत्या प्रकारची संपत्ती विकून तुला तुझे पैसे परत करणार, हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये लिहिलेल्या असतात. हेच सगळ्या गोष्टी अर्थ व व्याख्या आपण चॅप्टर 2 मध्ये या एवढा पॉइंट मध्ये डिस्कस केलं. आता ह्याचं काही अर्थ पण आहेत पेज क्रमांक 23 वर, आणि त्याच्याशी काही रिलेटेड गोष्टींचा समावेश केला जातो, ते सुद्धा इथं देण्यात आलेल्या जवळपास 10-8 गोष्टी आहेत. हे सगळं तुम्ही व्हिडिओज पहा, तुम्हाला समजेल. आता आपण येऊयात बॅक टू चॅप्टर नंबर 5, ठेवींच्या स्वीकृती बद्दल. ओके, इथली 1-2 लाईन राहिलेत, त्या अगोदर कव्हर करूयात. या प्रकरणामध्ये आपण कोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारून भांडवलाची उभारणी करू शकतात आणि त्यांच्या अटी शर्ती सभासद आणि जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धती करणार आहोत. सर, ठेवी म्हणजे काय आम्हाला कळालं. ओके, या धड्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यास करायचा आहे. सर्वात पहिली गोष्टी या धड्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचे आहे की बाबा, जर एखाद्या कंपनीला ठेवीच्या स्वरूपात पैसे घ्यायचे असतील तर त्याच्या अटी कोणत्या आहेत, शर्ती कोणत्या आहेत, आणि सभासद आणि जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या कार्यपद्धतींचा अभ्यास. तुम्हाला जर सर्वसामान्य एखादा नागरिक एखाद्या कंपनीला सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घ्यायचे, त्या कंपनीतल्या सभासदांकडून पैसे घ्यायचे, तर कोणत्या कोणत्या गोष्टींची अगोदर पूर्तता करावी लागते, कोणत्या कोणत्या गोष्टी अगोदर क्लिअर करावी लागतात, त्या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये करायचा आहे. म्हणजे चॅप्टर 2 मध्ये आपण फक्त वरवर बघितलं की ठेवी म्हणजे काय, कमीत कमी 6 महिने, जास्तीत जास्त 36 महिने, आणि जे पण लोक पैसे द्यायलेत त्यांना ठेव पावती देण्यात येते. बरं, त्या ठेव पावती देत असताना त्या ठेव पावतीच्या अटी काय असतात, शर्ती काय असतात, काय काय नाही, या सगळ्या गोष्टी जे तुम्हाला त्या धड्या शिकवत असताना, त्या पॉइंट्स बघत असताना प्रश्न पडलेत, त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ह्या चॅप्टर 5 मध्ये आहे. ऑल राईट, स्टेप बाय स्टेप आपण स्टार्ट करूयात की एक्झॅक्ट ह्याच्यामध्ये काय काय सांगण्यात आलेलं आहे, काय काय नाही. आता इथं नीट लक्षात द्या, ठेवींची स्वीकृती हा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. एक गोष्ट सांगण्यास अत्यंत असं मनाला दुःख होते की महाराष्ट्र बोर्ड जे आहे ते मुलांना सिलेबस मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असावं ते नंबर 1 काम करत असते की बाबा हे महत्वाचं आहे, हे द्या. बट ते सिलेबस मध्ये दिल्यानंतर शब्दरचना असते, सादरीकरण असते, ते इतक्या घाण आणि इतके नशे करून करण्यात येतात की त्यांना 1 दिवसानंतर काय लिहिले हे जर वाचा म्हणलं ते सुद्धा कळत नाहीत. आणि मग याच्यामुळेच अनेक विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र सारखे विषय, ओसी सारखे विषय, ओसी तर सोडा, एसपी आणि सहकार सारखे जे विषय असतात ते कुठं ना कुठं अवघड जातात. कारण आता हा पॉइंट इतका चांगला आहे आणि शब्दरचना इथे इतकी खराब आहे, शब्दाची जी मांडणी आहे, काय सांगायचं आहे त्यांनाच कळणार गेले. आता आमच्यासारखे जे तळमळीने अभ्यास करून विद्यार्थ्यांना सांगणारे जे शिक्षक असतात त्यांच्या गोष्ट लक्षात येते आणि मग ते मुलांना कुठं ना कुठं सांगत असतात. आय होप तुमच्या पण कॉलेजमधल्या सरांनी तुम्हाला सांगितलेलं असेल. नसेल सांगितलेलं तर स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात. आता बघा, ही जी लोकांकडून ठेवी स्वीकारण्याचं काम आहे ते कोण कोण करू शकते. सर्वात पहिला बँकिंग कंपनीज. आता बँकिंग कंपनीज उदाहरणार्थ तुमच्या माइंड मध्ये आणा स्टेट बँक ऑफ इंडिया, तुमच्या माइंड मध्ये आहे ना ऍक्सिस बँक. आता लोक काय करत असतात, त्यांच्या जवळचे पैसे फिक्स डिपॉझिट म्हणून, सेव्हिंग म्हणून किंवा करंट अकाउंट्स मध्ये त्यांच्या जवळचे पैसे जमा करत असतात बँकेमध्ये, घरी चोरी वगैरे झालं तर. आणि बँक तुमच्या जवळचे पैसे घेते आणि हेच पैसे समोरच्या व्यक्तीला होम लोन, कार लोन, एज्युकेशन लोन म्हणून समोरच्या व्यक्तीला कर्जासाठी बिझनेस लोन म्हणून देत असते. राईट, तुमच्याकडून पैसे घेणं आणि समोरच्या व्यक्तीला घेणं, त्याच्याकडून व्याज घेऊन तुम्हाला पण व्याज परत करणं, बँक मधलं जे कमिशन असते ते खात असते. आणि हे करत असताना एखादी जर कंपनी हे काम करायली आणि त्याला लायसन्स हे काम करण्याचं जे परवाना आहे ते जर रिझर्व्ह बँकेनं दिलेला असेल तर त्याला म्हणतात बँकिंग कंपनी. त्याला काय म्हणतात, बँकिंग कंपनी. आता ऍक्सिस बँकेला बँकिंगचं लायसन्स दिलेलं आहे, आयसीआयसीआय बँकेला बँकिंगचं लायसन्स दिलेलं आहे, खूप सारे बँक आहेत, एचडीएफसी बँकेला बँकिंग लायसन्स आहे. हे बँकिंग लायसन्स कोण देतं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देतं. राईट, आता आपल्या मार्केटमध्ये हे झालं बँकिंग कंपनीज मध्ये मी लिहितो एसबीआय आणि ऍक्सिस, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपं जाईल. ऑल राईट, आता नेक्स्ट नीट लक्षात घ्या, ज्या बँकिंग कंपनीज बँकिंग व्यवसाय नाही. आता असे पण आपल्या मार्केटमध्ये काही कंपनीज आहेत ज्यांच्या जवळ
बँकिंगचं लायसन्स नाही, पण ते बँकेचं जे काम करेल तेच काम ते करायला. उदाहरणार्थ परवाच एक कंपनीचा IPO आला होता ज्याचं नाव होतं टाटा कॅपिटल. आता टाटा कॅपिटल हे कंपनी काय करते, सर्वसामान्य लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेते आणि अनेक व्यावसायिकांना ज्यांना पैशाची गरज असते त्यांना पैसे देत असते. बट यांना लायसन्स जे आहे ते रिझर्व्ह बँकेनं दिलेलं नसतं, म्हणून यांना म्हणतात NBFC, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. काय म्हणत असतात? NBFC, नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन. समजा टाटा कॅपिटलला रिझर्व्ह बँकेला लायसन्स दिलं तर सॉरी फॉर दॅट, थोडस उचकेल एकदम. आता सांगतो, जर टाटा कॅपिटलला रिझर्व्ह बँकेनं लायसन्स दिलं तर उद्यापासून टाटा कॅपिटल हे NBFC न राहता ती एक काय होऊन जाईल, बँकिंग कंपनी होऊन जाईल. बट टाटा कंपनीला, टाटा कॅपिटल नावाच्या कंपनीला रिझर्व्ह बँकेनं लायसन्स दिलं नाही तरी सुद्धा ते कंपनी लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घ्यायली आणि लोकांना लोनच्या स्वरूपात पैसे वाटायली. त्यामुळे त्यांना म्हणतात NBFC. भारतामध्ये अनेक प्रकारचे NBFCs आहेत, त्याचं एक एक्झाम्पल आहे टाटा कॅपिटल. त्याच्यानंतर आणखी असे काही कंपन्या आहेत ज्यांचं नाव आहे हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनी, नॉन बँकिंग फायनान्स कंपनी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. त्याचं काही हे नाही, कॉर्पोरेशन कंपनी इन द सेम. ओके, आता नीट लक्षात घ्या, हाऊसिंग फायनान्स कंपनीचं काम काय की हे सगळे जे कंपन्या आहेत फक्त आणि फक्त होम लोन्स देतात. म्हणजे ज्यालाही घर बांधायचं आहे, उदाहरणार्थ तुमच्या भावानं किंवा तुमच्या बहिणीनं, कोणाही फॅमिली मेंबर्सनं, भाऊजीनं, ओके, दाजीनं तुमच्या पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नाशिक सारख्या ठिकाणी काम करतात आणि तिथं फ्लॅट घेतले तर फ्लॅटवर ऑब्व्हियसली लोन असतं. ते जे लोन आहे मॅक्सिमम ते हाऊसिंग फायनान्स कंपनीज कडून घेतलेले असतात. आता हे काय काम करत असतात, फक्त आणि फक्त लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेतात, पण ते आलेले पैसे बिझनेसला देत नाहीत, एज्युकेशन लोन देत नाहीत, कार लोन देत नाहीत. ते फक्त काय करतात, होम लोन्स देतात. ज्यालाही घर बांधायचं आहे त्यालाच घर बांधण्यासाठी ते पैसे देत असतात. म्हणून अशा कंपन्यांना म्हणतात गृह पुरवठा कंपनी, हाऊसिंग फायनान्स. ज्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे बजाज हाऊसिंग फायनान्स. बजाज हाऊसिंग फायनान्स किंवा आणखी एक एक्झाम्पल आहे आधार हाऊसिंग फायनान्स. हे दोन कंपन्या आहेत ज्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. इथपर्यंत क्लिअर? इथपर्यंत सगळं चांगलं चालू होतं. जसंही हे पॅरेग्राफ लिहायला स्टार्ट झालं तसंही लिहिणाराने मस्तपैकी नशा गेली आणि हे पॅरेग्राफ लिहिलेलं आहे. मॅक्सिमम मला काही कळतच नाही काय व्हायलंय काय नाही ते. आता नीट लक्षात घ्या, लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेण्याचं काम बँक करतात, यस. NBFC करतात, यस. आणि HFC करत असतात, यस. इथपर्यंत क्लिअर? याच्या व्यतिरिक्त सरकार जर उद्यापासून मला सांगितली, सरकारनं आदेश दिला की उद्यापासून DA2 अकॅडमी लोकांकडून, जनतेकडून, सर्वसामान्य नागरिकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेऊ शकते, तर उद्यापासून तुम्ही मला पैसे देऊ शकता. बट त्याच्यासाठी सरकारची अगोदर काय पाहिजे, परमिशन पाहिजे. ऑलराईट. RBI काइंड ऑफ गव्हर्नमेंट बँक आहे, त्यामुळे RBI ला परमिशन देण्याचा अधिकार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर झालं? सरकारद्वारे निश्चित केलेली इतर कोणतीही कंपनी, सरकार जर मला सांगितली उद्या अध्यादेश जारी केलं की उद्यापासून DA2 अकॅडमी सर्वसामान्य नागरिकांकडून पैसे घेऊ शकते, तर मी सुद्धा उद्यापासून लोकांकडून ठेवीच्या स्वरूपात पैसे घेऊ शकतो. बट त्याच्यासाठी सरकारची अगोदर काय पाहिजे, परवानगी पाहिजे. आणि ही परवानगी तुम्हाला कंपनी कायद्यातील, नीट लक्षात घ्या, कंपनी कायद्यातील कलम 73 ते 76 याची पूर्तता करावी लागते. प्लस दुसरा 2014 ठेवी स्वीकृतीचे काही नियम असतात. ठेवी स्वीकारण्याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्देशित केलेल्या अधिकृत सूचना यातील तरतुदीची पूर्तता करून स्वीकारता येते. बघा, ठेवी स्वीकारण्याचा अधिकार 4 लोकांना आहे. सर्वात पहिला बँकिंग, क्लिअर. दुसरा NBFC, क्लिअर. तिसरा HFC, क्लिअर. चौथा एक तर सरकारची परमिशन पाहिजे किंवा रिझर्व्ह बँकेची परमिशन पाहिजे. उद्यापासून तुम्ही आम्ही सुद्धा ठेवीच्या स्वरूपात पैसे घेऊ शकता. क्लिअर? ठेवींच्या स्वरूपात कोण कोण पैसे घेऊ शकते,
बँकिंग लायसन्स, बँकिंग कंपनीज. दुसरा नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी, ज्याच्यामध्ये कोण कोण येतात मी सांगितलं तुम्हाला, टाटा कॅपिटल सारखे. तिसरा हाऊसिंग फायनान्स कंपनीज. चौथा एक तर गव्हर्नमेंटची परमिशन पाहिजे, कंपनी कायदा 73 ते 76. दुसरा रिझर्व्ह बँकेची परमिशन तुम्हाला पाहिजे. रिझर्व्ह बँकेने सांगितलेल्या अधिकृत सूचनाच्या तरतुदीची पूर्तता केल्या, दॅट्स इट, उद्यापासून तुम्ही पण ठेवीच्या स्वरूपात पैसे घेऊ शकता. इथपर्यंत क्लिअर झालं? यस. आता नीट लक्षात घ्या, इथं एक महत्वाचा पॉइंट आहे. खालील तक्त्यात कोणत्या कंपन्या सभासदांकडून व जनतेकडून ठेवीच्या खालील तक्त्यात कोणत्या कंपन्या सभासदांकडून व जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात ते दर्शविण्यात आलेले आहेत. आता कोणते कोणते लोक, कोणते कोणते कंपन्या, नीट लक्षात घ्या. सभासदांकडून कोण कोण पैसे घेऊ शकते, कंपनीत काम करणाऱ्या, आणि सर्वसामान्य जनतेकडून कोण कोण पैसे घेऊ शकते हे सांगितलेलं आहे. सर्वात पहिला सभासदांकडून कोण कोण घेऊ शकते. खाजगी कंपनी असेल तर कंपनीतल्या सभासदांकडून पैसे घेऊ शकते. सार्वजनिक कंपनी असेल घेऊ शकते. पात्र सार्वजनिक कंपनी असेल घेऊ शकते. आता इथं पात्र सार्वजनिक कंपनी आणि सार्वजनिक कंपनी ह्याच्यामध्ये फरक सांगण्यात आलेला आहे. या दोन्ही मधला फरक व्यवस्थित सांगतो, नीट समजून घ्या. ओके, सर्वात पहिलं पात्र सार्वजनिक कंपनी कशाला म्हणतात? कोणती? पात्र सार्वजनिक कंपनी. ज्या कंपनी जवळ स्वतःच्या मालकीची संपत्ती, स्वतःच्या मालकीची जमीन, स्वतःच्या मालकीचं सोनं, स्वतःच्या मालकीची जागा, ही सर्व संपत्ती जर 100 करोडपेक्षा जास्त असेल, 100 करोडपेक्षा जास्त असेल. इथं नशा केला बघा ह्यांनी, लगे असं ते असतात ना ते काइंड ऑफ, ते महाराष्ट्र बोर्डानं किंवा हे पुस्तक ही लाईन लिहिणाऱ्यानं केलेली आहे. साधं सिंपल होतं, जिची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा कमी नाही. अरे साधं सरळ लिह की जिची निव्वळ मालमत्ता ही 100 कोटीपेक्षा जास्त असते, संपलं. कमी नाही हे काय, उलट पोरांना तो कन्फ्यूज करायला असतो. ओके, ज्या कंपनीची निव्वळ मालमत्ता म्हणजे नेट ऍसेट व्हॅल्यू, ओके, ही 100 कोटीपेक्षा जास्त असते. दुसरा, वर्षभरात त्या कंपनीचा रेव्हेन्यू, जे कॉमर्स मध्ये आहेत त्यांना माहित आहे, उलाढाल दिवसभरात जर माझ्या दुकानात 40,000 रुपयाची गिऱ्हाईक झाली तर त्या 40,000ला मी रेव्हेन्यू म्हणतो. भलेही त्या 40,000 मध्ये 38,000 ची वस्तूच होती, 2,000 माझं प्रॉफिट होतं, बट माझ्या व्यवसायात किती रुपये आले? 40,000 रुपये आले, तर 40,000ला म्हणतात रेव्हेन्यू. आणि वर्षभरात जर माझी उलाढाल 500 कोटीपेक्षा जास्त असेल, पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजेच काय? साधा सिंपल आहे की तुमच्या जवळ ऍसेट 100 कोटीपेक्षा जास्त पाहिजे. दुसरा, तुमच्या जवळ रेव्हेन्यू कंपनीचा 500 करोडपेक्षा जास्त पाहिजे, तर तुम्ही होता पात्र सार्वजनिक कंपनी. सर याच्यापेक्षा कमी असेल तर मग तुम्ही फक्त आणि फक्त होता सार्वजनिक कंपनी. इज दॅट क्लिअर? यस, क्लिअर, डन. आता बघा, सभासदांकडून कोण कोण पैसे घेऊ शकतात? खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी, पात्र अपात्र दोन्ही सुद्धा सभासदांकडून पैसे घेऊ शकतात. जनतेकडून, सर्वसामान्य नागरिकांकडून कोण पैसे घेऊ शकते? जनतेकडून दोनच लोक पैसे घेऊ शकतात. एक तर ती सरकारची कंपनी असली पाहिजे, दुसरा पात्र सार्वजनिक कंपनी असली पाहिजे. सर पात्र सार्वजनिक कंपनी म्हणजेच काय की 500 करोड हा तुमचा रेव्हेन्यू असला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त, आणि 100 करोडचे तुमचे ऍसेट असले पाहिजेत, तर तुम्ही जनतेकडून पैसे घेऊ शकता. ऑल राईट. सभासदांकडून कोण पैसे घेऊ शकते? सरळ सरळ सभासदांकडून कोणतीही कंपनी पैसे घेऊ शकते. खाजगी राहू दे, पात्र राहू दे किंवा अपात्र राहू दे, सगळेच कंपन्या सभासदांकडून पैसे घेऊ शकतात. जनतेकडून फक्त दोनच पैसे घेऊ शकतात, एक पात्र सार्वजनिक कंपनी आणि दुसरा सरकारी कंपनी. ऑल राईट, इथपर्यंत क्लिअर? यस. आता पुढच्या व्हिडिओज मध्ये आपण सर्वात महत्वाचा प्रश्न बघणार आहोत, ठेवी स्वीकृतीच्या नूतनीकरणाच्या अटी व शर्ती. ठेवी स्वीकृतीच्या व नूतनीकरणाच्या अटी व शर्ती, आणि हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. जवळपास अटी व शर्ती जर बघायला गेलं तर 20 अटी व शर्ती आहेत. 20च्या 20 अटी व शर्ती मी पुढच्या क्लासमध्ये विथ नोट्स तुम्हाला व्यवस्थित देईन, व्यवस्थित लिहून घ्यायचं. एक्झाम मध्ये जर प्रश्न आला तर त्या 20 पैकी कोणतेही 8 तुम्ही लिहू शकता. ते कोणते 8 लिहायचे हे पुढच्या व्हिडिओज मध्ये सांगेन. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, झालं पॉसिबल तर व्हिडिओला हाईप सुद्धा करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत पाहत राहा तुमचा आवडती युट्यूब चॅनल DHV अकॅडमी.
चल बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.